जर माऊलींनी योग परंपरा खंडित केली नसती तर योग डोंगरातच राहिला असता. आदिनाथ गुरुपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत जे 84 सिद्ध पुरुष झाले त्यांनी एकाने एकालाच उपदेश केला आणि तोही अधिकार परत्वे. कारण योग कुणालाही सांगायचा नाही, बरोबर ना. अगोदर 12 वर्ष तपश्चर्या आणि मग नाम, आधी माळ आणि मग भजन असं आहे. आता अगोदर नंतर काय ज्ञानोबांची कृपा आहे, अनादी काळाला सुद्धा भक्तिशास्त्राचा उपदेश करून जगाचं कल्याण करणारी संत. म्हणून दिव्यानुभूती सांगताना जर जगामध्ये तुम्हाला कल्याण व्हावं असं स्वतःचं वाटत असेल